हाय नमस्कार मैत्रिणी. चला तर आज का नाही मी इथे तुम्हाला प्रश्न पडलाच बघा. मी छोटे छोटे असे ब्लाऊजचे पिसांचे तुकडे घेतले, त्याचं काय बनवतं तर तुम्ही बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा, मी तुम्हाला दाखवेनच. इथं बघा मी ब्लाऊज पिसाचा कपडा व्यवस्थित अंथरून घेतलेला आहे डबल घडीमध्ये. व्यवस्थित असं बघा डबल घडीमध्ये ठेवून घ्यायचं. व्यवस्थित बघा असं ठेवून झालं की आपण बघा उंची बघणार आहोत. उंची बघायची. इथं बघा मी 17 इंच उंची टाकलेली प्लस अर्धा इंच दुमडपट्टीसाठी, अर्धा इंच शिलाई मारसाठी आणि 1 इंच दुमडपट्टीसाठी बघा असं मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. व्यवस्थित आखून घेतलेला आहे. आता रुंदी बघूया. रुंदी इथे बघा मी व्यवस्थित बघा रुंदी अशी 15.5 इंच घेते. तुम्ही याला जेवढी पाहिजे तेवढी अशी घ्या. मी हा एवढी असं बघा रुंदी ठेवणार आहे पिसाच्या अनुसार. मी असं बघा असं कट करून घेऊया. व्यवस्थित असं कट करून झालं की बघा आता व्यवस्थित कट करून झाले. आता बघा डबल घडी करून खालच्या साईडने जर आपण गोल शेप देऊन घेणार आहोत. व्यवस्थित बघा असं गोल शेप देऊन घ्यायचा. जरी तुम्हाला हवा असल्या तुम्ही चौकोनी वगैरे ठेवलात तरी चालेल. बघा व्यवस्थित असं आता कट करून घेऊया. खालनं जरा व्यवस्थित असा आकार दिला तसं व्यवस्थित बघा असं व्यवस्थित दोन्ही कपडे म्हणजे चारही कपडे व्यवस्थित धरायचे आणि कट करून घ्यायचं. हा झालेला आहे बघा आपला गोल शेप. एक लेवलमध्ये असं जरा कट करून घ्यायचं. आता हे कट करून झालेलं आहे. तर बघा आता बघा व्यवस्थित साईडनं आपण कट करून घेऊया. व्यवस्थित बघा छान असं कापडी पिशवी होणार आहे. इथं बघा मी सोप्या रीतीनं कटिंग आणि टिचिंग दाखवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. इथं बघा व्यवस्थित बघा मी आता ब्लाऊज पिसाचा कपडा घेतलेला आहे. ब्लाऊज पिसाचा कपडा डबल घडी करून ठेवायचा. त्याच्या बघा अस्तरचा कपडा आपण ठेवून घेणार व्यवस्थित पाहिजे असं व्यवस्थित ठेवून बघा आता कटिंग करून घ्यायचं. जसा वरचा आहे तसा खालचा व्यवस्थित ब्लाऊज पिसाचा कपडा एकसारखे दोन्ही कपडे बघा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. खालीवर होणार नाही असे, म्हणजे पिशवी बघा आपली एकसारखी होणार आहे. व्यवस्थित बघा असं कट करून घेणार आहोत. जरी आपल्या सहसोपा बाजारा वगैरे कुठं निघा तर आपली कापडी पिशवी आपण छोटीशी घडी केली की आपण पर्स वगैरे मध्ये ठेवू शकतो. ऐनवेळी गेले की मग आपल्याला समजा भाजीवर घ्यायची म्हणजे पिशवी नसते ना, मग काय होतं बाबा, मग प्लॅस्टिकची वगैरे वापरायची नसेल ना पिशवी तर मला एक प्रॉब्लेम होतो. मग तेवढ्यासाठी 20-30 रुपये घालावे लागते. त्यापासून असं पण बघा छान कापडी पिशवीचा उपयोग होतो. आता बघा ती व्यवस्थित कट करून झाल्या साईडने पण आपण कट करून घेऊया. कुठं पण येऊ शकते. जरी खराब वगैरे झालं तर आपल्याला धुता वगैरे पण छान अशी येते आणि छान उपयोग येते अशी. आता बघा इथं ब्लाऊज, इथं बघा ब्लाऊज पिसाचा कपडा ठेवून बघा ठिक्यावरती ठेवलेला आहे. आपल्याकडे धान्याची वगैरे गोणी असते त्याचा छान असा उपयोग करतो बघा आपण. आता प्रत्येक वेळेस मी दाखवतच आहे की बाबा छोटे छोटे डिझाईनसाठी मी कपडा वापरतो आहे. कारण ह्यानं काय होतं जरा कडक वगैरे राहतं. जरी तुम्ही चेन वगैरे लावून पिशवीला शिवलं तरी पाणी वगैरे जाण्याची शक्यता नाही. तुम्ही कसे पण तिला वापरू शकता. बघा आता कट करून झाले. आता दुसरा कपडा घेतला याचं बघा आपण छान असं पिशवीसाठी बघा बघणार आहोत. इथं म्हणजे आपण बघा इथं छान असं छोटा कप्पा करणार पिशवीच्या वरती. त्यासाठी बघा मी इथं घेतलेला आहे डबल घडीचा कपडा. जर तुम्हाला अस्तर वापरायचं अस्तर वापरला तरी चालेल, किंवा कुठला पण तुम्ही कपडा घेतला तरी चालेल. मी तर जरा वेगळाच कपडा घेतलेला आहे. असं बघा मी चौकोनी शेपमध्ये कट करून घेतलेलं आहे. शिलाई माझ्याकडे धरून व्यवस्थित बघा असं आपण कप्पा लावणार आहोत. आता इथं बघा दुसरा कपडा मी घेतलेला आहे म्हणजे पिवळ्या रंगाचा. ह्याचे बघा आपण छान चुन्या करणार आहोत. त्यासाठी बघा इथं काय करायचं, तुम्हाला डबल घडीचं तर मी घेणार आहे इथं कपडा बघा 5 इंचाचं घेणार आहे डबल घडी. मी जे डबल घडी करून व्यवस्थित छान असं बघा चुन्या करायचं. पुढे बघाच मी दाखवणार आहे. व्यवस्थित बघा असं कट करून घ्यायचं. जरी तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही पिशवीच्या गोल शेपमध्ये पण तुम्ही माप घ्या आणि तसं कपडा पण एक्स्ट्राच कपडा घ्या, कारण ह्याचा आपण चुन्या पण करणार आहोत. त्यासाठी बघा एक्स्ट्रा कपडा आपल्याला डबलच लागणार आहे. व्यवस्थित बघा असं कपडा पुढेच ओढून व्यवस्थित बघा असं एक लेवल कट करून घ्यायचं. जरी तुम्हाला वाटतं इकडे नाही तर चॉकने अगोदर आखून घ्या आणि व्यवस्थित बघा असं कट करून घ्या. छान असं आपण बघा चुनी वगैरे लावून छान असं बघा पिशवी आपण करणार आहोत. व्यवस्थित बघा असं छान असं कट करून घ्यायचं. व्यवस्थित बघा असं कट करून झालेलं आहे. जर तुम्हाला लावायचं असलं चुनी लावा, जरी नसेल ना तरी नाही लावली तरी चालेल. पण जरा मी युनिक काहीतरी करणार आहे म्हणून म्हणलं चला. आता बघा ती पहिली पट्टी काढली आहे तशी त्या मापाने व्यवस्थित आपण बघा दुसऱ्या अजून पट्टी करून घेणार आहोत. म्हणजे एकसारख्या पट्ट्या होतील, आपल्या कमी जास्त होणार नाही.
आता बघा दुसरे पण आपण असंच कट करून घेऊया, कारण इथं चुनीसाठी जास्तच लागतो कपडा. त्यामुळे मी बघा शिल्लक असा ब्लाऊज पीस घेतला, म्हणलं त्याचा छान असा उपयोग करूया. आता हे बघा कट करून झालेला आहे. आता बघा मी इथं पिंक कलरचा कपडा घेतला, याचा आपण बंद करणार आहोत. आपण बघा आता कापड शिवीला छान असं बंद करायसाठी, जरी तुम्हाला हवा असला तुमच्याकडे लेसचा वगैरे असला तर बंद करू शकता. जर तुमच्याकडे कपडा जरी थोडासा असेल ना तर तुम्ही ह्याच्यात ठिक्याचा पण पट्टी वापरू शकता किंवा अस्तरची पण. आणि तसं बघा इथं मी 4.5 इंचाची पट्टी घेतली, शिलाई माझ्याकडे म्हणजे व्यवस्थित बघा असं फोल्ड करून घेणार आहोत आपण. तशी दुसरी पण पट्टी व्यवस्थित बघा असं कट करून घेऊया. व्यवस्थित एकसारखे कट करून घ्यायचे म्हणजे कमी जास्त होणार नाही. एकसारखं बघा व्यवस्थित असं बंद होतील. असं इथं बघा मी उंची बघा इथं मी जास्त 16 इंच घेतलेलं आहे, म्हणजे पट्टी बघा आपल्याला शिलाई मार्जिन धरून व्यवस्थित आपल्याला येईल. तुम्हाला पाहिजे तेवढी पट्टी लावू शकता. तर चला आता आपण टिच करायला घेऊया. सगळ्यात अगोदर बघा टिच करायला घेताना काय करायचं, व्यवस्थित बघा खाली ब्लाऊज पिसाचा कपडा व्यवस्थित बघा असा हातरून घेतलेला आहे, त्याच्यावर बघा ठिका व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आता अस्तर व्यवस्थित मांडून घ्यायचा. तिन्ही कपडे व्यवस्थित एकत्र मांडून बघा आपण आता व्यवस्थित तिन्ही कपडे जोडून घेणार. चारी साईडने व्यवस्थित असं बघा जोडून घ्यायचं. व्यवस्थित बघा असं तिन्ही कपडे जोडून धरायचे, म्हणजे मागे पुढे होणार नाही आणि एकीकडे कपडा सरकणार नाही. असं व्यवस्थित बघा असं व्यवस्थित सरकून टिच करून घेणार आहोत. आणि छान बघा अजून पुढं आपण तिरकस वगैरे पट्ट्या छान असं बघा शिलाई करणार आहोत. जर तुम्हाला हवं असलं तुम्ही प्लेन पण करू शकता. जरी तुम्हाला हवं असलं तुम्ही छोट्या साईजमध्ये पण करू शकता, छोटेसं आपलं आणण्यासाठी. किंवा जरी अजून मोठी पाहिजे मोठी, किंवा तुम्ही असं जाड जरी तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही अजून कपड्याची एक लेअर द्या. तुम्ही अजून कपडा वगैरे जास्त वापरून अजून पाहिजे असेल जाड वगैरे तुम्ही असं छान बघा पिशवी शिवू शकता. आपल्याला पण कापड पिशव्या कशाला पण उपयोग, बाजाराला वगैरे जरी भाजीपाला आणायला गेलं, किराणमालाला जरी असं बाजारला वगैरे जायचं म्हणलं की आपण त्यात भाजीपाला वगैरे पण भरून नेऊ शकतो विकण्यासाठी. त्यासाठी पण छान असं बघा पिशवीचा उपयोग होतो. व्यवस्थित बघा असं तिन्ही कपडे बघा व्यवस्थित धरून असं आपण शिलाई करून घेणार आहोत. व्यवस्थित चारी साईडने शिलाई करून घ्यायची, जेणेकरून आपलं बघा मागे पुढे होणार नाही, तिन्ही कपडे एकत्र येतील. असे बघा व्यवस्थित करून घ्यायचे. जरी तुम्हाला अजून नवीन नवीन कटिंग आणि टिचिंग बघायचं असेल तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघता त्यासाठी मी मनापासून सगळ्यांचे आभार आहे. आणि असंच व्हिडिओ जरी काय काय कटिंग आणि टिचिंग पाहिजे असेल नक्की मला सांगा, मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन. आता बघा व्यवस्थित शिलाई करून झालं. एक्स्ट्रा कपडा बघा व्यवस्थित आपण कटिंग करून घेऊया. एक लेवल बघा व्यवस्थित असं कटिंग करून, शिवताना मागे पुढे होतं ना पण काही हरकत नाही. व्यवस्थित बघा असा कपडा कट करून घ्यायचा. कट करून झालेला आहे. आता व्यवस्थित बघा असं तिरकस आपण शिलाई द्यायला घेऊया. जरी तुम्हाला जवळ पाहिजे जवळ करा, लांब करा, किंवा जरी तुम्हाला तिरकस नको असल्या तर उभ्या पण पट्ट्या जरी तुम्ही उभी शिलाई केली तर चालेल, उभी आडवी. आणि जरी तुम्हाला नसेल द्यायचं तरी चालेल, किंवा द्यायचं असेल बाबा 1-2च द्यायचं असेल तरी चालेल. छान असं बघा व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायचं, जेणेकरून आपलं मागे पुढे होणार नाही. असं जेवढं तुम्हाला जरी तुम्हाला वाटते ना बाबा की तिरकस वाकडं तिकडं जाते ना तरी काही नाही हरकत. आणि जरी वाटते तरी तुम्ही पहिल्यांदा पट्टी आपल्याकडे तर पट्टी असते, पट्टीने व्यवस्थित बघा चॉकने तिरकस अशा तुम्ही रेषा देऊन घेऊ शकता, आखून घेऊ शकता. आणि मग त्याच्यावरून बघा व्यवस्थित असं तुम्ही शिलाई देऊ शकता. व्यवस्थित बघायचं शिलाई करून द्यायचं. सहज सोप्या रीतीने बघा मी असं कटिंग आणि टिचिंग दोन्ही दाखवलेलं आहे. तुम्ही अशी पिशवी नक्की ट्राय करा. आणि जरी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर फॅशन आयडियाज बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पहिले नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येतील. हो का बघा आता तिरकस देऊन झाल्याचा पता. आता परत अजून एकदा तिरकस शिलाई द्यायला गेलं म्हणजे बघ छान असं बघा त्रिकोणी म्हणजे शेपमध्ये आपल्याला छान बघा पिशवीला शिलाई देऊन होणार आहे. छान असं बघा व्यवस्थित धरून शिलाई करून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणला असाल हे तर कापड पिशवी कोणी पण शिवतं, पण जरा कसं आहे आणि युनिक मी छान असे बघा डिझाईन करणार आहे ह्याच्यात. त्यासाठी बघा चुन्या वगैरे लावून छान असं बघा
आपण नवीन जे आपले जुने आहेत त्यांच्यासाठी बघा पिशवी वगैरे शिवायला आपल्याला काय सहज सोपं. जेव्हा आपण पहिलं आपल्याला येत नव्हतं तेव्हा पण आपल्याला मग आपण असं बघत होतो यूट्यूबचं बाबा की आपल्याला कळत नाही मग कसं शिवायचं. पण आता आपल्याला येतं आहे म्हणून आपल्याला वाटतं आहे बाबा किती इझिली आहे. पण जर नवीन असेल त्यांच्यासाठी बघा येत नाही, मग त्यांच्यासाठी बघा खास व्हिडिओ केलेला आहे. व्यवस्थित बघा छान सहज सोपं मी समजून सांगणार आहे. आता बघा तिरकस असेच रेषा देऊन झाले तर बघा व्यवस्थित आता झालेला आहे. आता बघा आता बघा दुसरा घेऊया आपण कपडा असाच. जसा पहिला व्यवस्थित ठेवलं तसं ब्लाऊजचा कपडा व्यवस्थित खाली मांडून त्याच्यावर ठिकं मांडून त्याच्या बघा दुसरा असा पिंक कलरचा कपडा व्यवस्थित तिन्ही कपडे व्यवस्थित एकत्र जुळवून धरायचे आणि शिलाई करून घेणार आहोत. व्यवस्थित कसं तिन्ही कपडे धरायचे शिलाई करून घ्यायचं. पहिलं पण मी बघा घरगुती शिल्लक राहिलेल्या ब्लाऊज पिसातनं बघा कापडी तोरण परत समय आसन असाचं व्हिडिओ मी बघा केलेला आहे. तर जरी तुम्हाला त्याचं कटिंग बघायचं माझ्या चॅनलवर नक्की जाऊन बघा. आणि जरी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर फॅशन आणि बॅग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर बघा व्यवस्थित छान असं बघा तिन्ही कपडे व्यवस्थित एकत्र धरायचे आणि शिलाई करून घ्यायची. जरी तुम्हाला ब्लाऊजचं वगैरे कटिंग बघायचं तर माझ्या चॅनलवर नक्की बघा. मी जर प्रिन्स ब्लाऊजचे बघा सहज सोप्या ते कटिंग कसं करायचं किंवा लटकनचे डिझाईन वगैरे असे छोट्या छोट्या टिप्स वगैरे मी असं सांगितलेलं आहे. आणि तसं तुम्हाला व्हिडिओ माझ्या चॅनलवर जाऊन बघा. आता व्यवस्थित बघा असं तिन्ही कपडे एकत्र धरायचे व्यवस्थित छान असं, म्हणजे गुढी वगैरे कुठेच येणार नाही आणि फिनिशिंग वगैरे छान येईल. आता बघा व्यवस्थित बघा असं पूर्ण राऊंड शिलाई देऊन झालं. आता एक्स्ट्रा कपडा आहे तो कमी आपण कट करून घेऊया. थोडंफार शिवताना इकडे तिकडे का कट करताना मागे पुढे होतं, त्यामुळं काही टेन्शन नाही. असं व्यवस्थित बघा कट करून घ्यायचं. व्यवस्थित बघा असं चारी साईडने एक्स्ट्रा कपडा झालेला व्यवस्थित असा कट करून आपण घेणार आहोत. व्यवस्थित कट करून झालेलं आहे. तर आता बघा जसं पहिल्याला आपण तिरकसं आपण शिलाई करून घेतली तसंच ह्याला पण तिरकं शिलाई करून घेऊया. व्यवस्थित बघा असं सरकून तिरकं शिलाई करून घ्यायची जेणेकरून मागे पुढे होणार नाही. व्यवस्थित बघा छान असं आपलं शिलाई करून घ्यायची कपडा सरकून, म्हणजे मध्ये वगैरे कुठं गुढी येणार नाही याची काळजी घ्यायची. व्यवस्थित बघा जरी तुम्हाला उभ्या आडव्या किंवा छोट्या लांब पाहिजे असेल तरी तुम्ही त्याच्या पाहिजे तसं शिलाई करून घ्या. जरी नसेल तरी चालेल तसं ठेवलं तरी. पण अजून जरा छान असं बघा व्यवस्थित दिसण्यासाठी पण उभ्या आडव्या अशा छान बघा शिलाई करून घ्यायचं. किंवा तुम्हाला लेस पाहिजे तुम्ही लेसचा पण उपयोग करू शकता. बघा व्यवस्थित असं बघा हे करून घ्यायचं शिलाई करून घ्यायची. जसं तुम्हाला पाहिजे तेवढं व्यवस्थित असं अंतर ठेवायचं आणि व्यवस्थित छान असं बघा शिलाई करून घेणार आहोत. असं आपल्याकडे ब्लाऊज पिसाचं शिल्लक कपडे असतात त्याचा पण छान बघा आपण असा उपयोग करू शकतो. कसं भाजीला वगैरे जाण्यासाठी असे छान बघा आपलं कापडी पिशव्या वगैरे किंवा टिफिन बॅग वगैरे छान अशा होऊ शकतात त्या. तर टिफिन बॅग वगैरे शिवायचं असेल ना तर सांगा, मी त्याचा पण व्हिडिओ करेन. कटिंग आणि टिचिंग सहज सोप्या रीतीने दाखवेन व्यवस्थित छान असं गोट वगैरे लावून. आता बघा अजून एकदा घेऊया आपण तिरकसं द्यायला शिलाई, म्हणजे छान आपण बॉक्स त्रिकोणी बॉक्स होईल बघा आपला. व्यवस्थित बघा असं जसं पहिलं जेवढं दिलं तसंच व्यवस्थित बघा ह्याला पण आपण असं शिलाई करून घेऊया. व्यवस्थित लांब जवळ पाहिजे तेवढं असं शिलाई करून घ्यायचं. का व्यवस्थित असं घ्यायचं. छोट्या छोट्या टिप्स वगैरे व्यवस्थित असं हे करून घ्यायचं. लई काय अवघड नाही पिशवीचं. सहज सोप्या रीतीने आपण काळजीपूर्वक व्हिडिओ बघितले का नाही समजेलच. व्यवस्थित बघा असं कट करून घ्यायचं. जरी तुम्हाला वाटतं ठिक्याचं वगैरे आता धागे निघतात ना तर ते फिनिशिंग, पण पुढे बघा मी ह्याचं पण तुम्हाला छान असं बघा सांगणार आहे, म्हणजे धागे वगैरे दिसणार पण नाहीत आणि फिनिशिंग वगैरे पण एकदम छान येईल. असं व्यवस्थित बघा आता असं शिलाई करून घ्यायचं, कारण ठिक्याचे वगैरे धागे निघतेच ना, मग त्यासाठी पण एक छान बघा अशी ट्रिक आहे. व्यवस्थित बघा असं शिलाई देऊन झालेलं आहे.
आता हे बघा थोडंसं एक्स्ट्रा आहे तर व्यवस्थित मी बघा असं कट करून घेणार म्हणजे एकसारखं होईल. आता बघा आपण हे फोल्ड करायला घेऊया. व्यवस्थित बघा असं फोल्ड करायचं. जेवढं आपण शिलाई मार्जिन धरले नाही तेवढं व्यवस्थित बघा असं फोल्ड करून शिलाई करून घ्यायची. शिलाई करताना पण बघा व्यवस्थित बघा ही पट्टीची शिलाई टोकावरती आली की लगेच दुसरा जसं त्याला आपण डबल फोल्ड करणार ते घ्यायचं म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि पडदी शिवतात. आता बघा दुसरं मी ते घेतलेलं आहे. जसं पहिले व्यवस्थित धरलं तसं व्यवस्थित बघा तेवढंच अंतर धरून डबल घडी करून फोल्ड करून घ्यायचं. जर तुम्हाला पट्टी पाहिजे असली मोठी तर मग शिलाई वाढवताना जरा शिलाई मार्जिन वाढवायचं म्हणजे डबल फोल्ड करायला जास्त आहे. जेवढे तुम्हाला बारीक मोठी पाहिजे तेवढे असं बघा व्यवस्थित बघा फोल्ड करून पाहिजे तेवढं व्यवस्थित बघा असं छान असं फोल्ड करून घ्यायचं. व्यवस्थित बघा असं कट करून झालेलं आहे. तर बघा आता पुढं बघा काय करायचं. व्यवस्थित बघा हा इथं पिशवीचा पण मध्य करून घेतलेला आहे. हे कपडा दुमडून व्यवस्थित मध्य करून घ्यायचा. आता आपण बघा इथं कप्पा लावणार आहोत. कप्प्यासाठी बघा असं मध्य करून घ्यायचा म्हणजे मागे पुढे होऊ नये. आता बघा मी इथं जो कपडा घेतलेला त्याचा बघा असा मी डबल घडी करून घेतलेला कपडा आहे. आता त्याच आपण बघा फोल्ड करणार आहोत. व्यवस्थित असं डबल जरा हलकंसं बघा बारीक एकदम ह्याच्यात फोल्ड करायचं. व्यवस्थित बघा असं छान असं शिलाई करून घ्यायची पूर्ण राऊंडला. जरी तुम्हाला वाटत असलं ना तुम्ही अजून त्याच्यात ठिक्याचा उपयोग करा किंवा ब्लाऊजचा पण उपयोग केला तरी चालेल. पूर्ण राऊंडला व्यवस्थित असं छान बघा शिलाई करून घेऊया म्हणजे मागे पुढे होणार नाही. व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायचं. ते परत जोडायचं वगैरे ते कसं ते सगळं मी स्टेप बाय स्टेप सांगेन. जरी तुम्हाला कप करायचं करा नसेल तरी काही नाही केला तरी चालेल. जरी तुम्हाला इथे चेन वापरा तुम्ही चेन वापरले तर चालेल. कुठं पण तुम्हाला बघा गेलं की चेन मिळेल ना तुम्ही अशी चेन आणून चेन वगैरे पण तुम्ही वापरू शकता. बारीक मोठी जरी मोठ्या कप्प्यासाठी लावायचं असेल ना तरी चालेल लावले तरी. आता बघा झालेलं आहे पूर्ण राऊंडला पण शिलाई करून. तर बघा आता कपडा घेतलेला आहे. आता बघा काय करायचं ह्याचा पण आपण बघा मध्य करून घेणार म्हणजे पिशवीचा कप्पा बरोबर मध्ये आला पाहिजे मागे पुढं नाही किंवा एकीकडे पण जाणार नाही. असं करण्यासाठी बघा असा व्यवस्थित बघा मध्य करून घ्यायचा. व्यवस्थित मध्य करून बघा असं चॉकने टिक मार्क करून घ्यायचं आणि व्यवस्थित बघा असं मधोमध व्यवस्थित असं जेवढं तुम्हाला खालीवर पाहिजे तेवढं असं मापन ठेवायचं आणि व्यवस्थित बघा त्याला पूर्ण राऊंडला आपण शिलाई करून घेणार आहोत म्हणजे छान बघा आपला कप्पा तयार होईल. व्यवस्थित असं राऊंडमध्ये ठेवायचं आणि व्यवस्थित पूर्ण राऊंडला शिलाई करून घ्यायची. फक्त वरच्या साईडला ओपन ठेवायचं तर आपण एक असा कप्पा केलेला आहे. व्यवस्थित बघा असं शिलाई करून घेऊया. जर तुम्हाला हवं असलं तुम्ही डबल शिलाई दिली तरी चालेल. व्यवस्थित बघा असं छान असं शिलाई करून झालं की कट करून घ्यायचा धागा. आता बघा छान असं बघा कप्पा तयार झालेला आहे. आता काय करूया बघा ते बंद तयार घेऊया. व्यवस्थित बघा आता मी जो कपडा घेतलेला तो बघा डबल घडी करून तोच फोल्ड केलेला आहे. जेवढी तुम्हाला बारीक मोठी पट्टी पाहिजे तेवढी बारीक मोठी पट्टी करून बघा स्टिच करायला घेऊया. आता इथं पण बघा काय करायचं हे पट्टी झाली की लगेच दुसरी पट्टी करायला घेऊया म्हणजे आपल्याला वेळ पण वाचतो आणि पटपट पण होतं. मग ती काढा मग ते धागा कट करून घ्या मग परत दुसरी पट्टी घ्या त्यापेक्षा लगेच असं आपलं बघा झटपट होतं. दाखवतेच तुम्हाला बघा आता हे झालेलं आहे बघा करून. तर आता दुसऱ्या पट्टी बघा अशी फोल्ड करायची व्यवस्थित बघा असं आणि जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं व्यवस्थित बघा असं ते गेले की लगेच ही पट्टी घालायची. फक्त बोट सांभाळायचं आणि व्यवस्थित बघा असं स्टिच करून घ्यायचं. जेवढी तुम्हाला बारीक मोठी पट्टी पाहिजे तेवढी अशी पट्टी घ्यायची आणि व्यवस्थित बघा स्टिच करून घ्यायचं. ती शिवून झालं की मग बघा पुढं अजून काय करायचं दाखवते. व्यवस्थित तुम्हाला बारीक मोठी पट्टी पाहिजे तेवढी असं व्यवस्थित बघा शिलाई करून घ्यायचं. जरी तुम्हाला जाडवाली पट्टी पाहिजे असल्या तर जाडवाली पट्टी मग जास्त कपडा घ्या किंवा अस्तरमध्ये वापरला तरी चालेल. बघा पट्टी झालेली आहे. आता बघा लगेच फिरवून घ्यायची पट्टी आणि दुसऱ्या साईडने पण असंच बघा आपण शिलाई करून घेणार म्हणजे पूर्ण पट्टी आपल्या तयार होईल. त्या पट्टी झाल्या की दुसऱ्या पट्टीला पण असं बघा दोन्ही साईडने छान असं बघा शिलाई करून घ्यायचं म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि पट पण होतं.
आता हे झाले बघा. आता कट करून घेतलेला आहे. आता बघा बंद लावायला घेणार. बंद लावण्यासाठी बघा असं मध्ये करून घ्यायचा. जसं आपण पहिला कपाला मध्ये केलं तसं मध्ये करून जेवढ्या अंतरावर मध्ये करून तुम्हाला 2 आणि पाहिजे जेवढं पट्टी असं माप करून घ्यायचं. हो का. आता बघा मध्ये करून घेतलेलं आहे व्यवस्थित. बघा मध्ये करून झालं की जेवढं तुम्हाला पाहिजे तर बघा मी 3 इंचाचं मध्ये करून का माप टाकलेलं आहे. बघा मध्ये करून व्यवस्थित घ्यायचं. जेवढी तुम्हाला जवळ लांब पाहिजे तेवढं घ्यायचं. मध्ये केलं त्या साईडने बघा इकडं पण आपण जसं जेवढं इकडं घेतलं तसं व्यवस्थित बघा इकडं पण टाकून घेतलेलं आहे माप. आणि बघा आता पट्टी लावायला गेल्या. अर्धा इंच पट्टी बघा आत घालायची थोडीशी आणि शिलाई करायला घेणार आहोत. व्यवस्थित बघा पहिले आपण हलकीची शिलाई देऊन घेऊया. म्हणजे बंद बघा एकसारखे येतात का नाही बघायचं, खालीवर हो नाही. ओके व्यवस्थित असं जोडून झाले की आता दुसऱ्या ह्याला पण बघा आपण व्यवस्थित असं जोडून घेणार आहोत. हो दुसरा पण मी घेतलेला आहे इथं. जसा ह्याचा मध्ये केला तसा ह्याचा पण बघा व्यवस्थित असं मध्ये करून घेतलेला आहे. आणि पट्टी लावायला घ्या. जेवढे आपण पहिले पट्टीला मार्जिनमध्ये धरले तेवढे धरून घ्यायची. म्हणजे बंद खालीवर होणार नाही. पहिलं आपलं हलकं शिलाई देऊन घ्यायचं. बंद बघायचे एकसारखे आले आहेत का. आणि मग व्यवस्थित मग परत ना लॉक करून घेणार. आता बघा एकसारखे बंद आलेले आहेत. तर परत ना आपण बघा आता ह्याला शिलाई चांगली पक्की शिलाई देऊन घ्यायची. कारण बंद तर मजबूत असणं गरजेचंच आहे. मागे पुढे असं दाब करायचा. जरी नसेल जमलं तर मागे पुढे नुसती शिलाई द्या, दाब उचास करा. असं बघा दोन्ही पण बंदांना व्यवस्थित छान असं बघा शिलाई करून घ्यायचं. आता बघा शिलाई करून झालेलं आहे बघा. तर चला आता बघा इथं येलो कलरचा कपडा होते कपडा घेतलेला आहे मी. आता बघा कपडा हा छोटी पट्टी आहे ती आपण त्याला जॉईन करून घेऊया. व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं. व्यवस्थित दोन्ही कपडे एकत्र धरायचे, शिलाई करून घ्यायची. डबल शिलाई देऊन घेणार आहोत. कारण आपल्या इथे चुनीसाठी जास्त कपडा. आता बघा शिलाई देऊन झालेले आहे पट्ट्या जोडून. आता बघा डबल पट्टीची घडी करून घेतली. आता शिलाई करून घेऊया. सगळ्यात अगोदर चुन्यात येण्या अगोदर बघा पट्टीला व्यवस्थित बघा असं दोन्ही कपडे व्यवस्थित एकत्र डबल घडी करून धरायची आणि शिलाई करून घ्यायची. म्हणजे मागे पुढे पट्टी होणार नाही. बघा व्यवस्थित बघा असं शिलाई करून घ्यायचं. जरी तुम्हाला हवाचा वेगळा कपडा घेतला, जरी तुम्हाला वाटल्यास की बाबा छोटीशी चुनी का जरी तुम्ही कमी कपडा घेतला तरी चालेल, किंवा मोठा जेवढा तुम्हाला पाहिजे असं घ्या. शिलाई मार्जिनचं तेवढं माप धरून व्यवस्थित बघा असं पट्ट्या दोन्ही व्यवस्थित एकत्र धरायच्या जेणेकरून मागे पुढे होणार नाही. आणि व्यवस्थित छान असं बघा शिलाई करून घ्यायची. व्यवस्थित बघा असं दोन्ही पट्ट्या जुळवून धरायच्या. घेताना जास्तच घ्यायचं कारण आपल्या चुनीला वगैरे जास्त लागणार आहे. व्यवस्थित असं जुळवून धरायचं. कारण कसं होतं हा प्लेन सिल्कवाला आहे त्यामुळे मागे पुढे होण्याची शक्यता असते ना. त्यामुळे व्यवस्थित बघायचं जुळवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित एकसारखं येईल. व्यवस्थित दोन्ही कपडे एकत्र धरायचे आणि शिलाई करून घ्यायची. जरी तुम्हाला लावायचं चुनी लावा नसेल तरी काही नाही लावली तरी चालेल. वेगळं काहीतरी अजून डिझाईन तुम्हाला करायचं तरी चालेल. जर तुम्हाला लेस वगैरे वापरायचं तर लेस वापरले तरी चालेल. ओका छान असं हे करून झालं तर चुने द्यायला घेऊया. चुने देताना मग काय करायचं व्यवस्थित कपडा ठेवून घ्यायचं. चुने व्यवस्थित खालच्या साईडला अशी बघा मी हाताचं इकडं बघा माझ्या खालच्या साईडला सर्व अशी बघा चुन्या करून घेत आहे. खालच्या साईडला व्यवस्थित असं सारायचं आणि चुन्या करून घ्यायच्या. जेवढ्या बारीक मोठे पाहिजे तेवढ्या अशा चुन्या तुम्ही करून घ्या. छान बघा असं कापडी पिशवी होणार आहे आपली. व्यवस्थित बघायचं एकसारख्या प्लेट येतात का. थोडंफार मागे पुढे झालं तर काही नाही, पण व्यवस्थित बघायचं. खालच्या साईडला चुनी जेवढी बारीक मोठी पाहिजे तेवढी असं चुनी करून. जर तुम्हाला बारीक पाहिजे बारीक करा किंवा मोठी पाहिजे मोठी करा चुनी अशी. आणि व्यवस्थित छान असं बघा व्यवस्थित बघा प्लेट करून घ्या. व्यवस्थित छान असं कपडा सरकवायचा आणि व्यवस्थित असं बघा चुनी करून घ्यायची जेणेकरून छान बघा आपली कापडी पिशवी होणार आहे. व्यवस्थित बघा असं छान
छान व्यवस्थित असं धरायचं आणि प्लेट करून घ्यायच्या व्यवस्थित बघा असं. फक्त बोट वगैरे सापडण्याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित बघा असं हे करून घ्यायचं. व्यवस्थित हातानं असं सरकवून बघा चुन्या व्यवस्थित, कारण आपल्याला कसं चुनीचं करायचं म्हणजे जास्तच आपल्याला बघा करायला लागणार आहे पूर्ण राऊंडला. जरी चुने केले की वाटलंच ना तरी आपण पिशवीला वगैरे असं गोल राऊंडमध्ये लावून बघा. जरी कमी वाटलं तर परत पट्टी जॉईन करा आणि हे असं चुनी करून घ्या, म्हणजे काहीच हरकत नाही. बघा व्यवस्थित असं बघा एकसारखं बघा चुन्या करून घ्यायच्या, म्हणजे बारीक मोठं होणार नाही, एकसारख्या चुन्या होतील. व्यवस्थित असं कपडा खाली सारायचा आणि व्यवस्थित छान असं बघा चुन्या करून घ्यायच्या. व्यवस्थित बघा बारीक मोठ्या जेवढ्या तुम्हाला हव्या असल्या तेवढ्या साईजनुसार चुन्या करून घ्यायच्या. आता बघा चुन्या करून झाल्या की पुढं दाखवतेच मी अजून काय करायचं. बघा व्यवस्थित बघा आता आपल्या चुन्या करून झालेल्या आहेत. आता बघा छान असं चुन्या करून झाल्या आहेत. आता बघा आपण घ्यायचं. लावताना पण बघा व्यवस्थित वरच्या साईडने जरा कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि ज्या साईडनं आपण चुन्या लावल्या त्या साईडने बघा आतल्या साईडला व्यवस्थित असं सरकून लावून घ्यायचं. लावताना पण बरोबर लावायचं, म्हणजे त्या प्लेटा केलेल्या आहेत ते व्यवस्थित बाहेरच्या साईडला येतील याची काळजी घ्यायची. व्यवस्थित बघा असं आत सारून घ्यायचं. व्यवस्थित बघा असं सरकवायचं, जास्त पण खेचायचं नाही. व्यवस्थित पूर्ण राऊंडला बघा आपण लावून घेणार आहोत. जेवढं आपण शिलाई मार्जिन म्हणजे धरले तसं व्यवस्थित धरायचं. जसं आहे असं शेपवर व्यवस्थित बघा असं चुन्या व्यवस्थित त्याच्यावरती ठेवायच्या आणि शिलाई करून घ्यायचं. व्यवस्थित बघा असं चुन्या ठेवायच्या आणि ठेवताना बघा व्यवस्थित आतल्या साईडला ठेवायच्या, म्हणजे शिलाई व्यवस्थित आत जाणार आहे. आणि आता अजून एक पुढे बघा, अजून एक म्हणजे कसं पिशवीला छान फिनिशिंग वगैरे येण्यासाठी अजून एक बघा ट्रिक मी वापरणार आहे. कारण आता कपड्याचे वगैरे काय ब्लाऊज पिसांचे परत ना ठिक्याचे वगैरे धागे निघण्याची शक्यता असते ना. जरी ओपन केली बाबा धुतली वगैरे तर बाबा फिनिशिंग पण आहे असं दिसणार आहे बाबा, कुठे धागेवर निघण्याची शक्यता नाही, छान होणार आहे असं बघा. व्यवस्थित बघा पूर्ण राऊंडला छान असं बघा चुने व्यवस्थित मी अशा लावलेल्या आहेत. व्यवस्थित बघा असं आतल्या साईडला व्यवस्थित घालायचं आणि व्यवस्थित खालच्या कपड्यावर व्यवस्थित आहे असं चुने ठेवून शिलाई मार्जिनमध्ये जेवढं पाहिजे तेवढं व्यवस्थित ठेवायचं आणि व्यवस्थित छान असं बघा हे जेवढे आपण केले चुने व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. एक्स्ट्रा कपडा झाला असेल ना तर कट करून घ्यायचा, फोल्ड करायचं व्यवस्थित बघा शेवटी आलं की. आणि व्यवस्थित बघा असं झालेलं आहे आपले करून. आता बघा दुसरा कपडा आहे असं व्यवस्थित ठेवून घेऊया. व्यवस्थित वरच्या साईडला दोन्ही कपडे व्यवस्थित एकत्र जुळवायचे, जेणेकरून मागे पुढे होणार नाही. आणि जे आपण प्लेटवर केले ते सगळे आत घालवायचे, कारण जेणेकरून शिलाईमध्ये येऊ नये याची काळजी घ्यायची. असं सरकून बघा पूर्ण राऊंडला आपण असं शिलाई करून घेणार आहोत. व्यवस्थित लावताना बघा आतल्या चुनी आत व्यवस्थित अशा सरकवायच्या, जेणेकरून शिलाईमध्ये येऊ नये, कारण परत ते खोलावं ते सगळं हे करायला लागतं ना. तर बघा जसा राऊंड आहे तसा व्यवस्थित असा राऊंडमध्ये बघा व्यवस्थित असं फिरून घ्यायचं. नाही इथं बघा मी कसं एका हाताने बघा व्यवस्थित असं दोन्ही कपडे जुळवून धरायचे आणि व्यवस्थित बघा असं शिलाई मार्जिनमध्ये धरायचे, जेणेकरून कुठलाच कपडा मागे पुढे होऊ नये. मागे पुढे झाला तर काय होतं मग परत आपल्या शिलाई वगैरे उसवायला लागते. त्यामुळे एवढं जरी काही तसं वाटलं तर तुम्ही काय ती थोडंसं उसवून परत आहे असं शिलाई दिली तरी चालेल. का व्यवस्थित असं बघा सरकवायचं गोल राऊंडमध्ये आणि आहे असं बघा व्यवस्थित छान आपण शिलाई करून घेणार आहोत. जरी तुम्ही तर ठिगा वगैरे नाही वापरला, नुसत्या कपड्याच्या जाड लेअरमध्ये जरी तुम्ही पिशवी शिवली ना जरी तुम्हाला नसेल आतनं गोड वगैरे लावायचं नाही लावलं तरी चालेल. धागे वगैरे निघण्याची शक्य नसेल तर काही नाही. पण कसं असं थोडा वेळ लई काही वेळ लागत नाही, पण फिनिशिंग वगैरे छान येतं बघा. किंवा पिशवी वगैरे शिवली काही खूप भारी वाटते. आता बघा व्यवस्थित बघा
व्यवस्थित बघा आतल्या साईडला चुन्यासारा मी व्यवस्थित असं करत आहे, म्हणजे शिलाईमध्ये कुठं चुनी वगैरे येणार नाही किंवा काहीच होणार नाही. असं व्यवस्थित मी धरून बघा शिलाई करून घेणार आहे. व्यवस्थित बघा असं दोन्ही कपडे व्यवस्थित एकत्र धरायचे. थोडंफार जास्त वगैरे झालं तर थोडंसं काही तिथं सरकवून घेतलं तरी चालेल. फक्त टोकावर दोन्ही कपडे एकसारखे आले पाहिजे. आता बघा इथं मी टीच करून झाले. आता बघा जरा हे बघा ठिक्याचे वगैरे धागे वगैरे निघाले ते धागे कट करून घेऊया. फक्त आतला कपडा कट होण्याची काळजी घ्यायची. व्यवस्थित बाहेरच्या साईडने व्यवस्थित बघा असं धागे कट करून. आता बघा इथं मी असा छोटासा एक कपडा घेतलेला आहे. म्हणजे हा माझ्याकडे शिल्लक बघा मी हे पण काय केलं मी मॅक्सी खालून कट केली त्याचा कपडा होता. म्हटलं मग चला त्याचा पण उपयोग करूया. तर बघा एका साईडनं बघा फोल्ड केलेलं होतं आणि एका साईडनं बघा कट केलेलं असं होतं. मी बघा व्यवस्थित फोल्ड केलं आहे. वरच्या साईडला केली खालून कट केले ती बाजू खाली ठेवली आहे. त्याला फोल्ड करून घेतलं आहे खालनं आणि व्यवस्थित वरच्या साईडनं कपडा दुमडी करून व्यवस्थित बघा आपण गोट लावून घेणार आहोत आतल्या साईडनं. दोन्ही खालनं वरनं कपडे साईड आतमध्ये ही पिशवीची पट्टी घालायची. व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं. व्यवस्थित बघा कपडा सरकून घ्यायचा. जरी तुम्हाला थोडे कपडे होत नसेल तर मोठी पट्टी घेतली तरी चालेल. जेणेकरून कसं आहे ते इकडे तिकडे होण्याची शक्यता असते ना, सरकतं. व्यवस्थित बघा असं त्या कपड्यात व्यवस्थित घालावायचं. खालच्या वरच्या कपड्यावर शिलाई आली पाहिजे असं व्यवस्थित हे करायचं आणि व्यवस्थित छान बघा असं जसं शेपमध्ये आहे तसं व्यवस्थित बघाच करा. कपडा बघायचा जरी कपडा कमी असेल ना तर थोडासा कपडा जॉईन करून घेतला चालेल. रंगीबेरंगी वेगळा कुठला तरी घेतला चालेल, कारण आतल्या साईडला जाणार आहे त्यामुळे काही नाही. मग आता व्यवस्थित बघा असं सरकून घ्यायचं. कारण काय होतं वरून तर बरोबर शिलाई ते पण खालून कपडा सुटलेला असतो ना, त्यामुळे खालून पण जरा थोडं शिलाई मला बघून घ्यायचं की बाबा दोन्ही कपडे एकत्र धरले जातात का. नाहीतर पूर्ण शिलाई करून झाले मग परत आपल्याला खोलायचं वगैरे ते लई मग प्रॉब्लेम होतो. व्यवस्थित बघा असं धरून स्टिच करून घ्यायचं. बघा असं एक्स्ट्रा कपडा आहे तो जे धागे वगैरे असतील ना ते कट करून घ्यायचे. ते कसं ठिक्याचे वगैरे धागे निघतेच ना, त्यामुळे बघा हे असं कट करून घ्यायचं. खाली बघा कपडा मी डबल घडी करून केलेला आहे. वरच्या साईडनं असा कपडा घेतलेला आहे आणि व्यवस्थित बघा छान असं मी पूर्ण राऊंडला स्टिच करून घेणार आहे. व्यवस्थित बघा असं स्टिच करून घ्यायचं. कारण काय होतं धागे वगैरे निघण्याची शक्यता असते ना, त्यामुळे बघा चला फिनिशिंग वगैरे छान येईल. धागे पण निघणार नाही, पिशवी पण बघा छान वाटेल. जरी असं पण जरी कोणाला पिशवी शिवून पाहिजे असेल ना, तुम्ही पण असं पिशवी शिवून वगैरे देऊ शकता. घरगुती असा बिझनेस पण छान आहे. टिफिन बॅग वगैरे कापडी पिशवी तुम्ही म्हटलं तर असं बारीक मोठी साईजमध्ये ज्यांना पाहिजे तसं शिवून देऊ शकता. जरी कोणा बिझनेस करायचा असताना तरी खूप छान आयडिया आहे बघा. मग व्यवस्थित असं दोन्ही कपडे खालून वरून धरायचे, त्यात पिशवीचा कपडा घालायचा आणि व्यवस्थित बघा असं शिलाई करून घ्यायचं. व्यवस्थित बघा असं दोन्ही कपडे एकत्र धरायचे आणि स्टिच करून घ्यायचं. आता बघा शेवटी आलं की वर थोडा इंच दुमडपट्टीचं ठेवायचं आणि कट करून घ्यायचं एक्स्ट्रा कपडा. आणि व्यवस्थित एक्स्ट्रा कपडा बघा आतल्या साईडला व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचा पिशवीच्या मापावर. व्यवस्थित बघा असं खालचा कपडा दोन्ही कपडे एकत्र धरायचे आणि व्यवस्थित बघा असं स्टिच करून घ्यायचं. व्यवस्थित बघा टोकावरती फोल्ड करायचं, जेवढं पाहिजे तेवढं ठेवून कट करून घ्यायचं आणि बघा लॉक करून घ्या. शिलाई लॉक केले म्हणजे निघत नाही. तर बघा फायनली आपली पिशवीचे लुक बघा किती छान आलेलं आहे. बघा गोट वगैरे छान किती छान झालेलं आहे. तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते. आता बघा फायनली लुक असं छान व्यवस्थित बघा असं ओपन करून घ्यायचं. व्यवस्थित बघा असं ओपन करून झाले तर बघा किती छान आपले बघा कापडी पिशवी तयार झाले आहेत. सहज सोप्या आणि साध्या सोप्या आपल्या घरगुती साहित्यातनं 1 रुपया खर्च न करता बघा छान अशी कापडी पिशवी शिवलेली आहे. तुम्ही अशी नक्की ट्राय करा. छान आपला कप्पा वगैरे तयार झालेला आहे. तर बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि फायनली आपले पिशवीचा किती छान लुक आलेला आहे. तुम्हाला अजून एकदा मी बघा आतल्या साईडला दाखवते. बघा छान असा मी गोट लावलेला आहे. गोट वगैरे बघा आता धागे वगैरे कुठे निघणे शक्य नाही का. फिनिशिंग वगैरे बघा किती छान आलेलं आहे. तर बघा छान चुनी लावून किती छान असं बघा आपली पिशवी तयार झाली. घरगुती साहित्य छान कापडी पिशवी तयार झाली आहे. तर तुम्ही अशी नक्की ट्राय करा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला बाय बाय, धन्यवाद. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू.